Myself, Dr. Santosh Dobal. I'm Associate Professor at MGM Institute of Physiotherapy. On the occasion of World Physiotherapy Day, we are releasing a series of videos of the patients who have suffered from COVID-19 and took physiotherapy treatment. So please have a look at it. Thank you. नमस्कार, मी सुरेश शेषराव खेडकर. कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो. 29 एप्रिल 2021ला मला कोविड झाला होता. मला ब्रीदिंग इश्यू असल्यामुळे मी 2 मेला MGM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे 14 दिवस मी ICUमध्ये होतो. त्या दरम्यान मला ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात लागायला लागला. तिथल्या डॉक्टर्सनी आणि फिजिओथेरपिस्टनी माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि त्यामुळे मी आज कोविडमधनं सक्सेसफुली मी बाहेर पडू शकलो. तिथे फिजिओथेरपिस्ट म्हणून संतोष ढोबाळ साहेब डॉक्टर जे आहेत त्यांनी मला खूप महत्त्वाची मदत केली. त्यांनी वेळोवेळी माझ्या बेडवरती येऊन मला खूप साऱ्या ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवल्या, जसे की रेस्पिरेटरी सिस्टीम, नंतर डायफ्राम ब्रीदिंग सिस्टीम, नंतर बलून म्हणजे फुगे फुगवण्याची जी एक्सरसाइज असते ते एक्सरसाइज, त्यानंतर स्ट्रॉ एक्सरसाइज, अशा खूप साऱ्या ब्रीदिंग रिलेटेड एक्सरसाइज त्यांनी सांगितले, जेणेकरून मला ब्रीदिंग करणं इझी झालं. जरी फिजिओथेरपी त्यांनी जे काही माझ्याकडनं करून घेतले नसते तर मे बी अजूनही मला जास्त दिवस तिथे राहावं लागलं असतं. मी 39 दिवस हॉस्पिटलाइज राहिलो MGMमध्ये. या पिरियडमध्ये माझ्याकडनं त्यांनी बेडवरती म्हणजे पालथा झोपून कसं ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात सॅच्युरेट करून ठेवता येईल हे त्यांनी माझ्याकडनं खूप वेळेस करून घेतलं. नंतर अशा काही एक्सरसाइज त्यांनी माझ्याकडनं करून घेतल्या, जसं की तुमची मसल पॉवर गेन होण्यासाठी स्टार्टिंग एक्सरसाइज काय पाहिजे ते त्यांनी बेसिक एक्सरसाइज माझ्याकडनं तिथे करून घेतलं. आणि कोविडमधनं बाहेर पडण्यासाठी मला फिजिओथेरपीची खूप मदत झाली. नमस्कार, मी संगीता विनोद शेंगोळे. 12 मार्च रोजी मी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मला बऱ्यापैकी त्रास होता, बॉडी पेन होतं, थाप होता. त्यामुळे मला आनंदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. त्यानंतरही मला सर्दी झाली, कफ झाला, बऱ्यापैकी त्रास होता. त्यामुळे मला 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. या काळामध्ये मला माझी मुलगी निशा शेंगोळे फिजिओथेरपिस्ट हिने काही व्हिडिओद्वारे श्वसनाचे व्यायाम सांगितले. त्यामुळे मला फरक पडला. काही व्यायामाचे व्हिडिओ पण पाठवले आणि त्यामुळे मला जर बरं वाटलं. घरी आल्यानंतरही मी क्वारंटाईन होते, त्या पिरियडमध्ये पण मी ते चालूच ठेवले आणि मला पूर्णपणे बरं वाटलं, फरक पडला. सध्या मला काहीच त्रास नाही आहे. नमस्कार, मी डॉक्टर विजय जाजू. मला कोविड झाला होता, ट्रीटमेंटनी बरा झाला. आणि कोविड झाल्यावर मला थोडासा खोकल्याचा त्रास होत होता, चालताना थोडासा दम लागत होता. तर त्याच्यासाठी मला माझ्या फिजिओथेरपिस्टनी 2-3 व्यायाम सांगितले आणि व्यायामासाठी आधी ते स्पायरोमीटर घेऊन त्याचा व्यायाम सांगितला. नंतर त्यांनी सांगितले की बाबा चालताना त्रास होत असेल तर तुम्ही हळूहळू चाला आणि थांबा. खूप दम लागला थांबा, परत हळू चाला, परत 2 स्टेप चाला, परत थांबत चला. एकदम असं खूप चालू नका आणि पोटावर झोपत चला. असं सरळ झोपू नका, पोटावर झोपा, म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही. आणि त्यांनी मला व्यायामही सांगितला होता. त्याचा हात वर करायचे श्वास घेताना आणि श्वास सोडताना हात खाली करायचे, हा एक व्यायाम सांगितला होता. आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि फूक मारत तोंडाने सोडायचा. असं तुम्हाला जितकं जमेल तितकं करायचं असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्याच्याने मला बराच फायदा झाला. मला श्वास घ्यायला नंतर मग त्रास कमी झाला माझा. नमस्कार, मी गणेश कुलकर्णी, वय 57 वर्ष. मी LICमध्ये डेव्हलपर म्हणून औरंगाबादला पुंडलिक नगर येथे काम करतो. 12 दिवसाच्या उपचारानंतर मला घरी पाठवण्यात आले
त्यावेळी माझी O2 लेवल साधारण 85 ते 90पर्यंत स्थिर राहत होती. तरी पण श्वास घेण्यासाठी मला अतिशय त्रास होता. माझ्या एका मित्राची मुलगी जी MD फिजिओथेरपिस्ट आहे, डॉक्टर अबोली देशमुख यांनी फिजिओथेरपी संदर्भामध्ये मला माहिती दिली की कोविडसाठी देखील फिजिओथेरपी ही आवश्यक आहे. त्यावेळी मी चौकशी केली असताना त्यांनी डॉक्टर अबोली देशमुखांनी डॉक्टर संतोष डोबाळ यांचे नाव सजेस्ट केले. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी मला फिजिओथेरपी करायचं मान्य केलं. सुरुवातीस फिजिओथेरपी हा कन्सेप्टच कोविडसाठी आहे हीच कल्पना आम्हाला रुजत नव्हती. कारण आमच्या मनामध्ये फिजिओथेरपी म्हणजे फक्त आणि फक्त हाडाच्या संदर्भात काही अपघात झाला किंवा प्लास्टर लावलं किंवा अजून काही जर झालं तरच आपण फिजिओथेरपी घेतो एवढंच फक्त माहीत होतं. पण आता जशी प्रगती होती तसं फिजिओथेरपीमध्ये देखील बऱ्याचशा इन्व्हेन्शन झालेले आहेत. त्यानुसार फिजिओथेरपी करायचा निर्णय मी घेतला. त्याप्रमाणे डॉक्टर संतोष डोबाळ हे आमच्या घरी आले. सुरुवातीच्या काळामध्ये मला अतिशय एक वेगळं वाटलं की श्वासोश्वासासाठी फिजिओथेरपी काय आवश्यक आहे. पण डॉक्टर संतोष डोबाळ यांनी वेगवेगळ्या श्वासाच्या ज्या काही फिजिओथेरपीच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ श्वास घेणे, उदाहरणार्थ 2 किंवा 3 मिनिटं चालणे, चालल्यानंतर माझा O2 लेवल कमी होत होतं. हळूहळू त्यांनी वेगवेगळी आसने वगैरे त्यांनी घेतली, वेगवेगळे प्राणायाम सांगितले, वेगवेगळ्या योजना त्यांनी ज्या काही आपल्या प्रिस्क्राईब केलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्या हुनी ज्या काही प्रिस्क्राईब केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याकडनं करून घेतल्या. 10 ते 15 दिवसामध्ये मी जवळपास जो व्यक्ती खाली पाय ठेवू शकत नव्हता तो मी 6 मिनिटं चालायला सुरुवात केली. श्वासोश्वासामध्ये देखील मला अतिशय चांगली मदत झाली आणि मी O2 कॉन्सन्ट्रेटर 15 दिवसानंतर मी काढून टाकून देऊन स्वतः चालायला मी अतिशय योग्य झालो. 15 ते 3 आठवड्यानंतर ज्यावेळेस मी फिजिओथेरपीचा पूर्ण अभ्यास केला आणि मी अनुभव घेतला त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला की ह्या फिजिओथेरपीमुळे मी साधारण 2 महिने आधी लवकर तंदुरुस्त झालो. ही फिजिओथेरपी मधली जी झालेली इन्व्हेन्शन्स आहेत ते वेगवेगळे इन्व्हेन्शन्स डॉक्टर संतोष डोबाळ यांनी वेळोवेळी यूट्यूबमध्ये पाहून किंवा गुगलमध्ये सर्च करून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्यावर प्रयोग केला. त्यामुळे मी सुरुवातीला जो 2 मिनिटं चालू शकत नव्हतो 15 दिवसामध्ये त्यांनी मला 6 मिनिटं 10 मिनिटं चालवायसाठी मला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. ऍक्च्युली आपल्याला फिजिओथेरपी मधली जी डेव्हलपमेंट आहे, जे इन्व्हेन्शन्स आहेत, खरंच सामान्य माणसाला माहिती नाहीये. आणि फिजिओथेरपी त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्याशी डॉक्टर संतोष डोबाळांच्याशी इंटरॅक्शन करत असताना इव्हन एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी केली, इव्हन हार्ट अटॅक जरी आला किंवा बायपास सर्जरी झाली तरी त्यासाठी पण फिजिओथेरपी आवश्यक आहे. आज फिजिओथेरपी ही फक्त अपघात आणि हाडाच्या आजारापुरती मर्यादित नसून फिजिओथेरपी ही प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे. ही साधारणपणे सामान्य माणसाला निदर्शनास आणण्यासाठी हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. संतोष डोबाळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी जवळीकपणाने साधून मला फिजिओथेरपी चांगली दिली आणि त्यांच्यामुळेच मी जो 3 महिने आधी 3 ते 4 महिने जे दुरुस्त व्हायला लागणार होते त्याच्याऐवजी मी अतिशय 1 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने मी कामावर रुजू होऊ शकलो. खरंच मी संतोष डोबाळ सरांचे आभार मानतो. नमस्कार. हॅलो, मी विनोद शेंगुळे बोलतो. मी 23 मेला कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. त्यानंतर मी सिग्मामध्ये होम आयसोलेशनमध्ये ट्रीटमेंट घेतली. माझी मुलगी निशा शेंगुळे ही फिजिओथेरपिस्ट आहे. तिला मी फोन केल्यानंतर तिने माझ्याशी चर्चा केली. तिने जे व्हिडिओ शेअर केले मला श्वसनाच्या बाबतीत किंवा झोपण्याचे जे व्यायाम होते त्याच्यामुळे मला खूप फरक पडला आणि कोविडची जे लक्षणं होती ते कमी होण्यास मदत झाली आणि भीती दूर झाली. मेन म्हणजे त्या व्यायामाने जे ऑक्सिजन लेवल पण खूप स्टेबल राहते, त्याच्यामुळे खूप फरक पडतो. त्याच्यामुळं आमचे 4-5 रिलेटिव्हला झाला होता. आम्ही ते ट्रीटमेंट त्यांना सांगितल्या, त्यांना पण खूप फरक पडला. हाय, मी मिसेस मृणाल मंगेश भांडारे. मला ऑक्टोबर 2020मध्ये कोविड झाला होता. सिम्पटम्स म्हणजे घसा खूप दुखायचा
आणि आमच्या सगळ्यांचा म्हणजे मी, माझं मिस्टर आणि माझा मुलगा, आम्हाला तिघांनाही झाला होता. आमच्या सगळ्यांचा वास गेला होता आणि थोडंसं सिटी स्कॅनमध्ये माझं लंग इन्फेक्शन पण दाखवत होतं. मग आम्ही घरीच आयसोलेटेड झालो होतो आणि जी काही त्यांची कोविडची ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिली होती ती घेतली. पण त्याच्यानंतर त्या औषधांनी किंवा कशामुळे असेल खूप अशक्तपणा जाणवत होता. श्वास म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रिथिंग जाणवत होतं. श्वास असा वरच्यावर येतोय असं जाणवायचं. त्यामुळे चालताना, घरातली कामं करताना खूप दम लागायचा, थकल्यासारखं वाटायचं. तेव्हा मग डॉक्टर गौरी भांडारे जे फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांनी मला काही ब्रिदिंग एक्सरसाइज सांगितले की श्वास घ्यायचे आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. खोकला काढायचा अजून एक व्यायाम होता, तो सांगितला की तो दिवसातून 2 वेळेला करायचा आणि जसं जमेल तसं थोडंफार चालत राहा म्हणून सांगितलं आणि नंतर हळूहळू चालणं वाढवा. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते ब्रिदिंग एक्सरसाइजेस आणि ते खोकला काढायचा एक्सरसाइज फॉलो केला. साधारणतः एक 15 दिवस ते 3 आठवडे मी तो एक्सरसाइज केला आणि मग त्याच्यानंतर मग मला बरं वाटायला लागलं. म्हणजे जो श्वास घ्यायला त्रास होत होता किंवा श्वास वरच्यावर येत होता, दम लागायचा, तो त्रास कमी झाला. अजून म्हणजे एकूणच काम करताना दम लागणं कमी झालं. इव्हन त्याच्यामुळे मला झोप पण छान शांत यायला लागली आणि असं फ्रेश वाटायला लागलं. तर हा फायदा मला त्या फिजिओथेरपीचे जे श्वासाचे एक्सरसाइज केले त्याच्यामुळे झाला. धन्यवाद. Hi, I'm Dr. Shreya Sirohi and I'm a surgical resident. I was diagnosed with COVID on the 11th of April in 2021 when the second peak of and the second wave of COVID was going on, and I was under home quarantine for the same. My symptoms, they included a runny nose, fever, muscle pain, weakness, and breathlessness, and anosmia as well. So these symptoms, they had a very gradual onset, but like in 5 to 6 days I was really infected with them. My breathlessness was also like getting in the way of my day-to-day activities, and my muscle weakness was also a bit like unbearable, on the unbearable side basically. So these symptoms that they interfered with my day-to-day activities also, and that included like walking the stairs, walking about the room, etc. So I tried to incorporate physiotherapy because I'd read about it and I'd seen some of my patients also do that and recover themselves. So I incorporated a very healthy regime in which I included some chest physiotherapy exercises along with the medicines. The physiotherapy exercises included back patting, the spirometry, and some deep breathing exercises. And believe me, they helped me a lot. I also tried proning. So proning I used pillows to prone myself, and I avoided lying on my supine basically, and that really helped me a lot. So what I'm trying to say is that physiotherapy indeed plays a very important role along with the medicines in helping you recover from COVID. It guarantees a speedy recovery. So thank you so much, doctors, for being so amazing. Happy World Physiotherapy Week. Thank you. हाय, मैं श्वेता अवचार, मैं राजस्थान से हूँ और यहाँ MGM में मैं MSc प्लांट ब्रीडिंग की स्टूडेंट हूँ. कुछ दिनों पहले जब लॉकडाउन लगा उस टाइम पर मैं अपने घर राजस्थान चली गई थी. वहाँ जाने के बाद मुझे कोविड हो गया. सो मैंने MGM के डॉक्टर से ऑनलाइन कंसल्टेशन लिया. उन्होंने मुझे ट्रीटमेंट दी और मैं रिलीफ फील करने लगी. लेकिन मुझे कोविड के सिम्टम्स उसके बाद भी दिखने लगे. मुझे वीकनेस होने लगा, ब्रीदिंग प्रॉब्लम्स होने लगी, जॉइंट प्रॉब्लम, बैक पेन, ये सब चीज़ें मुझे लगभग 2 से 3 वीक तक रही और ये ठीक नहीं हो रहा था मेडिसिन लेने के बाद भी. तो मैंने डॉक्टर से कंसल्टेशन लिया और उन्होंने मुझे फिजियोथेरेपी के पास में रेफ़र किया. जब मैंने फिजियोथेरेपी को ये सब मेरे प्रॉब्लम्स बताई कि मुझे वीकनेस है और कुछ काम करने के बाद मेरी सांस फूलने लगती है और घबराहट फील होती है, जॉइंट पेन है, ये सब जब उनको मैंने बताया, उन्होंने मुझे कुछ एक्सरसाइजेस बताई और लंग्स एक्सपेंशन एक्टिविटीज़ बताई. उसको मैंने कंटिन्यू किया और उसके बाद काफ़ी रिलीफ फील हुआ. सो सेकेंड टाइम जब मैंने उनसे कंसल्टेशन करा, उन्होंने मुझे कुछ स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस बताई जिसकी वजह से मेरा वीकनेस, मेरे जॉइंट पेन, बैक पेन, इस सब में मुझे रिलीफ फील हुआ. काफ़ी अच्छा ट्रीटमेंट रहा और मेरे कोविड के जो भी सिम्टम्स थे, जो प्रॉब्लम्स थे, वो काफ़ी जल्दी दूर हो गए. लगभग 1 से 1.5 महीने के अंदर मुझे इस चीज़ का इफ़ेक्ट दिखने लग गया. सो फिजियोथेरेपी की ट्रीटमेंट काफ़ी अच्छी रही मेरी
और मैं ये मेरे फ्रेंड्स को, मेरे फैमिली को भी मैंने बताया कि फिजियोथेरेपी की ट्रीटमेंट ले, काफ़ी रिलीफ मिला, बहुत जल्दी रिलीफ मिला और अभी मैं काफ़ी हेल्दी फील कर रही हूँ। सो मैं सबको यही रेफ़र करूँगी कि आप लोग भी फिजियोथेरेपी की ट्रीटमेंट लें और जिससे कि आपको आपकी कोविड के जो प्रॉब्लम्स है और उससे होने वाली तकलीफ है उससे काफ़ी जल्दी राहत मिलेगी। Hi, this is Ritika. A couple of months back, I suffered from COVID-19, and near about 20 days after being tested negative, I still had symptoms like breathlessness, body pain, and weakness. I was struggling to cope up with it even after taking proper medicine and consultation. One of my relatives suggested going for physiotherapy sessions, and I started one at MGM. My physio suggested going for breathing exercises which they recommended me, and chest expansion exercises which have proved really helpful, and it really helped me to cope up with all the symptoms and made me healthier. My breathlessness, weakness, this all things have stopped since then. Thank you. My name is Rajat. I am a resident of Nagpur, Maharashtra, and I'm working with a multinational company here as a senior manager. I would like to share my experiences of how I suffered from COVID last year and how physiotherapy has played its major part in helping me recover from that situation. I suffered from COVID last year. It was right after Diwali in the month of November. Took me almost a couple of weeks to recover. In the first week, I was home quarantined. In the second week, I was hospitalized, quarantined in the hospital. Situation was very bad because I had fevers in the range of 102 to 104. Took a lot of paracetamols and other medications that were recommended to me, prescribed to me by my doctors. Now, after I came back from the situation, I took one complete week of rest and I contacted my cousin who happens to be a physiotherapist because I really needed her. I was suffering from severe body aches because of these 3 weeks of constantly lying in the bed. So I was suffering from backache as well as neck ache. So she assured me there was nothing to worry about, and she had a solution for this situation of mine, these body aches of mine. So initially, she told me not to, panic, not to exert myself too much, and she asked me to focus on breathing exercises, deep breathing exercises initially, because my O2 sats were really low during COVID. They had fallen almost down to 90. So I followed these deep breathing exercises for almost a week's time, and I could feel that I was getting that strength back in my lungs, and I was feeling more and more comfortable. And this breathing exercises were followed by walking exercises in and around my house for a while, and then she encouraged me to walk a little longer. And she also recommended me some exercises for my neck, for my shoulders, for my lower back as well, which included ankle raises, knee raises, rotating my back, and a lot of other good exercises, and that did really help me. Uh, as a matter of fact, I've been following those exercises even now, and they have really helped me get rid of that pain, get rid of the situation that I had gotten into because of COVID. And I would like to sincerely thank her and physiotherapy as well as a branch of medicine for coming up with such amazing, such awesome exercises and helping the patients get rid of their pain, relieve their pain. Thank you so much to all of our dear physiotherapists. You are one of the real COVID warriors, and I wish you all the best. Thank you. Hello friends, this is Dr. Shruti Jaiswal, a dental surgeon from Gondia, Maharashtra. I am a corona warrior. Yes, I had COVID in the last year of December month. It was really a very tough situation for me to go through, as I had 2 kids along with me, 5-year-old son and 5-month-old daughter. I had mild to moderate symptoms. Henceforth, I was set to have home quarantine. And really, it was a very tough situation to go through. I was very panicked and the anxiety was at the top level. I had a lots of body pain along with the breathlessness. I had come through the breathlessness very, very often. I have come through the body pain much more than that, but it was cured with the help of the allopathic drugs. But breathlessness, it was really a terrific situation for me. I thought the breathlessness I was having was through
the anxiety which I was feeling. But I was wrong. It was not due to the anxiety or the weight which I have put on after the pregnancy. It was due to the COVID. I had a good friend of mine who was a physiotherapist. I called her up and she gave me very nice instructions and exercises to overcome my breathlessness. She gave me some breathing exercises to work on, and she said me some of the position in which I would be comfortable enough and I would come over through my body stress. And yes, it really worked well. And I thank you, my physiotherapist friend, who guided me so well for this situation. And she helped me out to come off this situation. Not only allopathy, but physiotherapy also plays a very important role to come over this situation. Lastly, I thank physiotherapy for being there and helping us out for this. Thank you. Hi, my name is Narendra Deshmukh. I'm an engineer. During this COVID second wave in mid of April, my whole family was diagnosed with COVID, starting with my mother. Initially, we tried to do it on non-contact basis, but things came up and we had to shift my mother, my father, and my grandmother to hospital. And during this whole COVID period, we were following some basic steps like taking steam and few physiotherapy exercises like breathing exercise and balloon therapy and lying down on your stomach and breathing, which helped us a lot. It benefited to my father and my mother to a great extent. This was quite tough period, but yes, early detection and keeping a positive attitude throughout the process helped us a lot. And physiotherapy also helped us a lot. Hi, I'm Jatan Dawade in finance profession. I was suffered with COVID in August 2020, the first wave. I had a high fever and coughing. Its symptoms was remained for 10 days. First 3 days was very high fever. After that, coughing was continuous. I was not able to even properly breathe, can't speak proper, even eating proper was tasteless. So I cannot even take eat any food because of it was taste was not understanding and not even don't want to eat it. So after that 10 days, even I recovered from the COVID, but the long time symptoms was that breathing was continuously problem and walking also. So now I can't walk for even 10 minutes continuously. For that I was taken the treatment of physiotherapist, like breathing exercise, taking walking exercise, taking the massage, the body pains. All these therapies have supported to get me recover from the post-COVID to pre-COVID. I'll take almost 3 to 4 months to recover, and that is just because of physiotherapist. I was properly recovered completely now. Thanks for physiotherapist treatment. Hello everyone, myself Purva. I am 24 years old and I am a student. I had COVID in mid-May 2021 while I had loss of taste, fever, nausea, and I could not do my work, any daily activities. I could not walk much. I had a lot of weakness, generalized weakness. So I was on medications and I was undergoing physiotherapy treatment as I had a lot of cough and secretions. So the physiotherapy treatment given to me was ACBT, spirometry, proning technique and deep breathing exercises. These exercises and treatment protocols have given me a lot of benefit. I had a lot of relief and my weakness has also recovered post-COVID by physiotherapy treatments that were given to me. हेलो एवरीवन, मेरा नाम अभिलाष दुबे है। मैं मध्य प्रदेश के जबलपुर ज़िले में रहता हूँ और मैं एक शिक्षक हूँ। मुझे अप्रैल 2021 में कोविड की शिकायत हुई थी, जिसके कारण मुझे सीढ़ियाँ चढ़ने में या चलने फिरने में थोड़ा सा ब्रीथिंग प्रॉब्लम आ रही थी, सांस लेने में कठिनाई हो रही थी। और मुझे फिर डॉक्टर्स ने कुछ बेसिक मेडिसिन लिखे थे जिसको मैं
पूरा मैंने 14 दिन का डोज लिया। सिंस मैं होम क्वारंटीन में था तो मुझे बहुत ही प्रिकॉशंस अच्छे से रखने थे और दवाइयाँ मुझे अच्छे से लेनी थी, तो मैंने सभी चीज़ें फॉलो करी। लेकिन मुझे फिर भी उसके बावजूद कुछ प्रॉब्लम्स आ ही रही थी, जैसे सांस लेने में कठिनाई होना, सांस फूलना और थोड़ी थोड़ी प्रॉब्लम्स थोड़ी बहुत बनी हुई थी, जिसके चलते मैंने अपने फिजियोथेरेपिस्ट से बात की। उन्होंने मुझे सजेशन दिया कि आप प्रोन पोजीशन पे सोएं या फिर कुछ ब्रीदिंग एक्सरसाइजेस कीजिए, जिसका उन्होंने मुझे तरीके बताए जो कि बहुत हेल्पफुल हुए मुझे। और मुझे उसी समय तकरीबन 7 दिन मैंने उन एक्सरसाइज को फॉलो किया, उनके गाइडेंस को फॉलो किया, जिससे मुझे काफ़ी हेल्प मिली। लगभग 60 to 70% में मेरी जो प्रॉब्लम्स थी वो ठीक हो गई हैं। अब मैं पोस्ट कोविड सिम्टम्स को जो कि मुझे थोड़े थोड़े रह गए थे, उसको मैं कम करने के लिए अभी भी कभी कुछ वो एक्सरसाइज करता रहता हूँ। तो मैं आप सभी को सजेशन दूंगा कि फिजियोथेरेपिस्ट से आप कंसल्ट करें। यदि आपको कोविड की कोई प्रॉब्लम है तो आप उनसे कंसल्ट करें और आपको ज़रूर एक अच्छा उससे रिजल्ट देखने को मिलेगा। नमस्ते, मेरा नाम वीरेंद्र जैन, मेरी उम्र 56 साल है, अमरावती में रहता हूँ। मुझे फरवरी 2021 में कोविड हो गया था, तो उस समय मुझे हॉस्पिटल में एडमिट होना पड़ा। हॉस्पिटल में मुझे एलोपैथिक दवाइयों के साथ साथ फिजियोथेरेपी भी कराई गई। फिजियोथेरेपी का मुझको बहुत फ़ायदा हुआ। उसमें पेट के बल लेटना आधे घंटे के लिए, और दिन में 2-3 बार ऐसा, और 2-3 टाइप की और भी फिजियोथेरेपी थी, गहरी सांस वगैरह लेना वगैरह, उसका मेरे को बहुत फ़ायदा हुआ। और मैं जो कोविड के मेरे को जो इफ़ेक्ट हुए थे उसमें से मैं बहुत जल्दी उबर गया। लेकिन मुझको बाद में म्यूकोरमाइकोसिस हुआ था, और म्यूकोरमाइकोसिस का मुझे ऑपरेशन कराना पड़ा। लेकिन ऑपरेशन करने के बाद भी मुझे फिजियोथेरेपी कराई गई वहाँ पर, और मुझे उसका बहुत ही ज़्यादा फायदा हुआ। Myself, Shantanu Shirish Gahisas. Last year, on 15 September 2020, I had suffered from COVID-19. Even though we were taking precautions like using mask, using sanitizer, me and my family affected by COVID-19. But I had, as I am the physiotherapist student, I had well known about some physiotherapeutic exercises that is related to the COVID-19 virus. I did some chest physiotherapeutic exercises and diaphragmatic breathing exercises that are very useful in the recovery from the COVID-19 situation. These exercises improve patient's oxygenation level, ventilation, and improve the general status of the patient. So, lastly, I recommended to all COVID-19 patients that they should do the physiotherapeutic exercises under the supervision of physiotherapist. Thank you. नमस्कार, माझं नाव ऋषभ काळे आहे. मी एक स्टुडंट आहे. मला कोविड होऊन गेलेला आहे 11 मार्च 2021 या टाईमला. तर मला सिम्पटम ब्रिथिंग घ्यायला त्रास व्हायचा, सर्दी होती, ताप होता आणि खोकला होता, जे नॉर्मल सिम्पटम आपल्याला असतात. तर त्या ड्युरेशनमध्ये मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरला ॲडमिट होतो. तर माझी एक फ्रेंड आहे, तिने मला एक फिजिओथेरपीबद्दल रिकमेंडेशन दिले होते मेडिसिनसोबत, की त्यांनी सुद्धा तुम्हाला बेनिफिट्स होतील म्हणून. तर त्या दरम्यान मी ब्रिथिंग एक्सरसाइजेस केल्या. जेव्हा मला दम वगैरे लावायचा होता, आम्ही प्रॉन पोझिशन मध्ये येऊन थोडासा स्टेबल होण्याचा प्रयत्न करत होतो. अजून मी स्पायरोमीटरचा पण यूज केला आहे त्या पूर्ण त्या पिरियडमध्ये. आणि ज्या टाईमला मी एक्सरसाइजेस वगैरे करायचो तर त्या टाईमला मी ब्रेक घेत माझी जी रिकव्हरी झालेली आहे ती याच दरम्यान म्हणजे थोडेसे रेस्ट घेऊन अशी झालेली आहे. तर मी सुद्धा सर्वांना एक रिकमेंडेशन करेल की तुम्ही फिजिओथेरपीची हेल्प घेऊ शकता तुमच्या मेडिसिनसोबत. धन्यवाद.